सोलापुरामधून। सोलापुरात काल हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी संग्राम जगताप यांनी पुन्हा जातीयवादी वक्तव्य केलंय। यंदाच्या दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान यावर इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करा। काय चित्तखोर भाषण मागच्या अनेक महिन्यापासून सुरू आहे। मी पूर्वी आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या पोलिसांना हे सांगतो की तुम्ही जे लोकांनी अशा प्रकारचे भाषेचा वापर केलेला आहे त्यांच्यावर FIR करा। इम्तियाज जलील काही चुकत बोलले असेल तर इम्तियाज जलीलवरही FIR करा। जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे नवीन पिल्लू तयार होतील आणि नवीन पिल्लू यांना समजलेलं आहे की आपल्याला राजनीतीमध्ये टिकायचं आहे। राजनीतीमध्ये टिकायचं आहे तर आपण जितकं शिव्या मुस्लिम समाजाला देणार आपण तितके मोठे होणार। दरम्यान संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही राहील। तर घायवळ प्रकरणावरून आरोप करणाऱ्या रोहित पवारांनाही अजित पवार